काय झाले काय माहिती राव, अशी ताण उभी राहते आणि ना सर त्याने आज पुस्तक आंबवण खाल्लं ना आज पडून अख्खं पोट सोड उठलं काय काय कळणार राव. संतोष शेट आम्ही ना संतोष शेटला पुढं पाठवलं हॉटेलवर 10 वाजता. आम्ही चहा बी घेतला आणि नंतर आहे ना पोटात दुखाते वाटतं का लक्ष्मी वाट दुखतोय थांब जरा इथे ना एक अँगल बांधायला लागेल अशी त्याला रचायला लागेल व्यवस्थित जरा मका इथं पहिला हळू पाडला तो जरा पडला इकडे चिरगाव बिरगाव साईडला बनलं द्वार चालू आहे. 110 मी फोन केलता. सकाळचं घेतलं असतं ना ते घरपोच टाकतात डायरेक्ट राव. ते माझ्या लक्षात नाही खरं तर. रोशन भाई आव रोशनला खरं माईक दिला बाय बरं का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 12:30 झालेत पार. सकाळी ना संतोष शेट आम्ही ना संतोष शेटला पुढं पाठवलं हॉटेलवर 10 वाजता. आम्ही चहा बी घेतला आणि नंतर आहे ना मला आता परत थोडं काम होतं घरी. थोडं ते काम उरकलं आहे ना आपल्याला ना चॉप्सी आणि जे हे असतं ना नूडल्स त्याची ऑर्डर रात्री ना दिली. ती आता आणायला मोशी टोल ना किंवा डायरेक्ट कारण जो टाकतो ना माणूस त्याचा तिकडे शॉप आहे तो मला तिकडच्या न्यायला आहे. आता ती आमची जरा थोडी चुकी झाली रात्री की ना रात्री जरा थोडं मेन्शन नाही केलं त्याला. नाही डेली आम्ही असं करत असतोय. यांना काढबा टाकला आता निघायचं. सकाळची ना सकाळी आलतो ना तवा तिथल्या गावातची कुट्टी काढून टाकली सगळी. आता ही रात्री चालू ना आपली काय अडचण नाही. आणि ती पॅक करून टाकलं. काय नेमकं पावसाचं वातावरण आहे, पाऊस पडला ना मोकार गारट देणी म्हणून मागलं पॅक केलं. आता सकाळचं वाढलं होतं आता बंद केलं फक्त मी. ओके तर लवकर निघू पहिलं. हो आबाळे पाऊस पडणार राव आज पण चांगला म्हणून पॅक करून टाकलं. काल तासभर पडला असं ना टप्पर पाणी साचले. चल ओके तर पाऊस पडणार तर पाऊस पडला. हवामान खात्याने सांगितलं अजून 2 दिवस आहे ना असाच पाऊस पडणार आहे. जवळपास 10-12 दिवस पाऊस उघडतो अख्खा. आज टोकन होतं माहिती का उरशाचं. बघू आता काय होतंय. उरशाचं टोकन होतं भीमाला पळवायचं आहे. भीमाला एक जोड पण भेटला आपला तर पवारांचा गोरा नाही का पैंजणचा मालक आहे ना त्यांच्याकडे गोरा आहे. त्यांनी पाठवला मला चांगला आहे. बघू आता पुढं त्याला प्लॅनिंग करायला लागेल कसं आपल्याला पळवता येईल त्याला. कार्यकर्त्याला केलता फोन तो म्हणलाय ना टोल नाका क्रॉस करा नदी क्रॉस करा आणि लेफ्ट साईडला मारवा जे हॉटेल आहे तिथे या म्हणलं डायरेक्ट. 2000 years later घेतलंय तो हॉटेल आहे आणि निघालो आता. ओके लवकर जायला लागेल राव. तर बाईने फोन केलता की लवकर या म्हणून. इथून परत ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे बस फक्त चिखली विकलीत मुशीत इथं आबाळ दिले. पुढून डिवायडर वळून इकडे यायला लागेल परत. सकाळचं घेतलं असतं ना ते घरपोच टाकतात डायरेक्ट राव. ते माझ्या लक्षात नाही खरं तर. ऑर्डर सांगायचं इथून पुढे ना रेग्युलर सांगत जाऊ. आता हेलपटा बसतोय फुकाटाचा आणि त्यातल्या आज रविवार आहे आज जास्त धंदा होतोय. आणि त्यात इथून हायवर आलं फिरायला इथून वळवता येईल. हा आहे ना पुणे नाशिक हायवे हा पण हा चाकणच्या पुढे गेलं चांगला आहे. तर चांगलं वाट लागलेली आहे रोडची. लय बारीक रोड आहे हा. चाकणच्या पुढे चांगला वाटतो. पाऊस पण पडायला लागला. आता हॉटेल आलो सगळं सामान ठेवलं संतोष शेटनी. आधी हॉटेल ओपनिंग करून ठेवलं. चला संतोष शेट पाऊस दाखवू आपण. जोरात पडला पहिला हळू पाडला तो जरा पडला इकडे चिरगाव बिरगाव साईडला बनलं द्वार चालू आहे. 110 मी फोन केलता. 2 दिवस पाऊस आहे ना असा जोरा पडाय पाहिजे हळू नाही पडाय पाहिजे जोरा पडाय पाहिजे. म्हणून मी गोट्यातले ते मागलं पण लावून घेतलं नेट बीट माहिती का मोकार गार राहिली असती
सगळी फुल पाऊस आहे आता. One hour later. जवळपास आता ना 4:30 वाजल्यात. बराच वेळ झालं हॉटेलवरून आलो, बसलो निवांत घरी, जेवण बिवण केलं आणि थोडं फ्रेश झालो. मग 4:30 वाजल्या तर परत हॉटेलवर जाऊ थोड्या वेळ आणि परत यायला लागेल 5:30 वाजता रिटर्न. मग 1 तासभरानंतर आपल्याला आहे ना आपल्या वास लक्ष्मीला आणि आपल्या भीमाला खायला टाकायला लागेल. त्यांचं पुढं इकडं टाकली त्यांना, मग आत घ्यायला लागेल त्यांना. कुट्टी काय सकाळची पाडलेली मी का, आता काय टेन्शन नाही कुट्टीचं. कुठे अजून ते गिन्नी गावात आहे, ते अजून जवळपास 4 दिवस जायला पाहिजे माझ्या हिशोबाने. एवढं आहे आपल्याकडं. तर मका पण जुगाड व्हायला पाहिजे राव. मका भेटली ना मका लय भारी काम होईल. आता काय कुट्टी मशीन जवळ आहे, मका पण जवळ ठेवायची. 5 मिनिटात लागते तेवढी फ्रेश काढायची फक्त. झालं. चहा घेऊ आणि जेवढा निघू पहिलं. माझं आहे ना सगळं ब्लॉग आहे ना अपलोडिंगला टाकले. काल काय प्रॉब्लेम झाला की ना मी अपलोड करायचं विसरलो राव. त्यामुळे आता सगळे मी 7-8 ब्लॉग माझे होते ना, 6-7 त्या अख्खे अपलोड केले. तो सगळे सकाळी अपलोड करून ठेवले सगळे. आता काय अडचण नाही. आता 6 वाजल्यात. जस्ट मी आता गोट्यात आलो. हे पडदा लावून ठेवलं होतं पावसामुळं. हे पाऊस असं इकडं पडतंय ना, इकडं असं असं आत नाही पावसात, पण मोकार गार राटली असते पावसात. ते मात गेला असतं म्हणून बंद करून ठेवलं होतं मी. लाईटी चालू करतो पहिले. आज ना ऋषी नेमकं मग मका घेऊन आलाय. ती मक्याची गाडी खाली करायची नेमकी. आता या साईडला मका लावायला लागेल व्यवस्थित जरा. इथे ना एक अँगल बांधायला लागेल आणि अशी त्या साईडला रचायला लागेल व्यवस्थित जरा मका इथं. कारण इथं पावसाने आखी भिजून जाईल. इथं गिन्नी गावात लावायचं ही. आता हे खाली असं पडून दे, काय नाही अडचणी आला. मका इथं राहिला पाहिजे अशी एवढ्या भागात मका चांगलं राहील. काय माहिती राव, अशी ताण उभी राहते आणि ना सर त्याने आज पुस्तक आंबवण खाल्लं ना आज पडून अख्खं पोट सोळ उठलं काय काय कळणार राव. ते पोट सोळ मध्ये येणार संडास नाही होत आणि ते लगी पण नाही होत. पण ते सकाळचं नेमकं आता तर माहिती पण नाही. आणि खाली लोळं ते जास्त बरं का. अरे काहीतरी गडबड याच्यात पण. कारण ते आणल्यापासून आजपर्यंत असं कधी केलं नाही. आंबवण ठुले ते ना चाटून पुसून खाते अख्खं. अरे अजून काढ बघा मका येऊन नाही आला. गेट उघडं ठेवलंय मी उघडून. अजून नाही खाल्लं. काय आणलं दाखव. वालवाल चॉकलेट आणली का? कुणी आणून दिली तुला? खालून आणली? कुणी आणून दिली? अंकलने दिली का? बर. ती माझ्या वाळा वाशी थांबते ती सारखी. पोट सोळ उठलं नसं नाव गड वहिनीचं. वाशी ताणून थांबतीत. थांबवा येऊन दे मग बघू तिच्याकडे. दिवस मार ना डायरेक्ट. अय डायरेक्ट दिवस आत मार ना. कर सरळ. बस 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 इकडे लागेल रे. पाच झाली वाटत दुखाते वाटत का लक्ष्मी. वाट दुखतोय थांब. 2,000 years later.
1 hour later. शेट या तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेतो खास. आता 11:30 वाजले ना, आता बंद करायचं टायमिंग झालंय. पोलीसवाल्याच्यात ना ते तकलीफ करतात परत. 11ला बरोबर काय त्याला बंद करायचं टायमिंग आहे. मग 11 वाजता तू ऑर्डर बंद करतो. आता काउंटर बसले तर जेवढेच बस टेबलवर, त्यानंतर नाही ऑर्डर घेत, त्यानंतर पार्सल. बस मी आलो असून साधारण चायनीजवर आपल्या हॉटेलवर 9:30 वाजता आणि आता वाजलेत बरोबर 11. जवळपास 1.5 तास जोरात कस्टमर चालू आले ना, तेव्हा हालता झालं नाही कुठं. संतोष शेठ फक्त बाहेर गेले थोडे. नंतर आम्ही हायटेलच्या दोघांनी आपले कार्यकर्ता आम्ही आणि आपल्या यांनी आपला शेफ रोशनने आपलं नाम रोशन कर दिया. का रोशन भाई आओ. रोशनला खरं माईक दिलं बाय बरं का. आपल्याकडे माईक आहे नाही काय रोशन जावं चांगलं येईल. आमच्या डोक्यात आहे बरं का चायनीज बद्दल अशा रील बनवायच्या इन्फॉर्मेटिव्ह. नाही तू नेपाली रॅप रे, ते डोक्याची बाहेर जाईन आमच्या लोक हानतीन धरून. मराठी में ट्रांसफर कर तब देखेंगे क्या बोल रहा है. टाइम मग नाही का उपयोग. 11 वाजून 10 मिनिटं आले. आम्ही ना आता पॅकअप करतोय. काय 11चा टायमिंग असतो आम्हाला. आता सगळं पॅकअप केलं आम्ही. आता निघायचं घरी सकाळी. ये ना ऑर्डर मारतोय एक आणि आमचं एक कर. रोशन आपले काही पण ऑर्डर. आता घरी जाऊन कुठं खायचं नाही, लय वेळ लागतो घरी जायचं. झोपाय बिपाय उठत नाही लवकर सकाळ परत. मग सकाळ मग परत गोट्या जायला लागते, परत डबल काम होतं हमाली. त्यामुळे इथूनच खाऊन जायला लागते. मग जवळ कटळत नाही तवर खायचं. आता काय सांगतो शेट चलून द्या. घे बंद करतो. लाईट बंद करा, बाहेर गेली लाईट बंद. संतोष